अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। श्रीराम। आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी योगाची उर्वरित अंग आहे। त्यातलं आपण आसन आणि प्राणायाम मागच्या याला बघितलेलं आहे। त्याला मी एका योगाचा उल्लेख केलेला होता की ज्याच्याबद्दल बऱ्याच ठिकाणी खूप काही बोललं जातं, तो म्हणजे क्रियायोग। अष्टांग योगामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे क्रियायोग। हे क्रियायोगाचं आकर्षण बऱ्याच साधकांना असतं, अनेक ठिकाणी तो आचरलाही जातो। मी पहिल्यांदा ज्यावेळेला महाराजांचं चरित्र वाचलं होतं ते वाचण्याची प्रेरणा मजेशीर प्रसंगामुळे मिळाली होती। म्हणजे मी अक्कलकोट स्वामींचं चरित्र ज्यावेळेला अभ्यासत होतो त्यावेळेला त्याच्यात गोंदवलेकर महाराजांचा उल्लेख आला आणि तो प्रसंग फार देखणा आहे। म्हणजे महाराज लहान होते तेव्हा, 8 वर्षाचे असतील, 8-9 वर्षाचे जास्तीत जास्त। त्यावेळेला ते जेव्हा गुरु शोधनार्थ बाहेर पडले होते त्यावेळेला ते अनेक मोठ्या सत्पुरुषांना भेटून आले। तुकाराम चैतन्यांकडे जायच्या अगदी अगोदर ते अक्कलकोट स्वामींकडे आले होते। पहाटेच्या वेळेला ते अक्कलकोटमध्ये पोहोचले होते आणि ते आदल्या दिवशीपासूनच स्वामी जिथे बसायचे, म्हणजे वटवृक्ष देवस्थान आता जे आहे तो तिथे त्यावेळेचा उकिरडा होता गावातला, निवडुंगाची झाडं होती सगळी तिथे स्वामी बसायचे वडाच्या झाडाखाली। तर थोडंसं जमीन साफसुथरी केलेली होती, पण आदल्या दिवशी रात्री स्वतः स्वामी हातात खराटा घेऊन झाडत होते आणि एक दगड उचलून टाकत होते। तर त्यावेळेला त्यांचे जे सहकारी तिथले होते, भुजंगा भालके, सुंदराबाई वगैरे, त्यांनी विचारलं, स्वामी तुम्ही का कचरा काढताय, आम्ही काढूया ना। तर ते म्हणाले की नको, उद्या माझा बाळ येणार आहे, त्याच्या पायाला एकही खडा लागता कामा नये, तुम्ही काम चुकार आहात असं म्हणून ते स्वतः अंगण साफ करते, सडा स्वतः स्वामींनी घातला आणि बरोबर सकाळी अगदी पहाटेच्या वेळेला साधारण 5:30-6 वाजता ते दाखल झाले होते गोंदवल्यामध्ये आणि स्वामी त्यांची वाट बघत होते। जसे गोंदवलेकर महाराज आले तसं स्वामींनी त्यांना मांडीवर बसवलं स्वतःच्या आणि त्यांना डाळिंब आवडायचं। अक्कलकोट स्वामींचं आवडतं फळ डाळिंब, त्याचे दाणे काढलेले असायचे कायम। ते स्वतः त्यांनी डाळिंब फोडून ते डाळिंबाचे दाणे त्यांनी महाराजांना भरवले। लहान होते ना, कारण महाराज त्याला अगदी 8 वर्षाचे असतील, 8-9, तर ते भरवले आणि 8 दिवस स्वतःजवळ ठेवून घेतलं। इथपर्यंतचा भाग हा एक भावनिक होता, पण पुढचा भाग हा योगाशी संबंधित होता की 8 दिवस महाराजांना स्वामींनी स्वतःजवळ ठेवून घेतलं, क्रियायोगाची दीक्षा दिली आणि त्यांना सांगितलं की तुझा बाप मी नाही। स्वामींची भाषा थोडी वेगळी होती, तुझा बाप मी नाही, तुझी सोय पुढे केलेली आहे असं म्हणून त्यांना येहेळला तुकाराम चैतन्यांकडे पाठवलं। पुढे त्यांचा प्रवास सगळा सुरू झाला। त्यावेळेला माझ्या मनामध्ये असं आलं की हा क्रियायोगाची दीक्षा दिली म्हणजे काय, असं काय महाराजांना दिलं की ज्यामुळे ते वेगळे पण त्यांच्याकडे होतं की क्रियायोगाची दीक्षा दिली। आणि मी माझ्या गुरूंना हा प्रश्न नंतर विचारला की क्रियायोग म्हणजे काय, तर तेव्हा ते म्हणाले की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या 8 अंगांमधनं जाताना नियमामध्ये ही 3 अंग येतात। ती 3 अंग मिळून त्याचा क्रियायोग होतो आणि ती 3 अंग कुठली असेल तर तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान ही 3 अंग आहेत की ज्याच्यामुळे क्रियायोग निर्माण होतो। आणि तो क्रियायोग अवलंबल्याशिवाय कुठलीही आध्यात्मिक उपासना फलद्रूप होत नाही, लक्षात ठेवा, तो आचरावाच लागतो। पण आपल्याला असं वाटतं क्रियायोग आचरायचा म्हणजे काहीतरी वेगळं करायचं असतं, म्हणजे असं काहीतरी वेगळा आता योग, वेगळ्या आसनात काहीतरी बसावं लागेल, तर तसं नाहीये। रोजच्या उपासनेलाच एक ती जोड द्यावी लागते। कारण मी सुरुवातीलाच अगदी पहिल्या दिवशी सांगितलं की महाराजांचंच वाक्य आहे
की योगामध्ये, नामामध्ये योगाची 8ही अंग येतात. तर त्याच्यावरती एक प्रसंग इतका छान आहे महाराजांचा, की बाबा बेलसरांनी महाराजांना हा प्रश्न विचारला होता एकदा, की तुम्ही नाम घ्यायला सांगता पण अष्टांग योगाबद्दल काही सांगत नाही असं ते म्हणाले. तर त्याच्यावरती महाराज असं पटकन म्हणाले, एखाद्याला लग्न कर म्हणून सांगितलं, ह्याचा अर्थ त्याच्यात लग्नाचे सगळे विधी येतात. ते वेगळेपणाने सांगावं लागत नाही की लग्न कर आणि लग्नाचे सगळे विधी कर, तर त्याच्यात अंतर्भूत ते आहे. तर तसं आहे, तुला मी नाम घ्यायला सांगितलं म्हणजे नामात योगाची 8ही अंग येतात, ते अंतर्भूतच आहे की त्या 8ही अंगात तुला जावं लागणार आहे. त्याच्याशिवाय नाम अनुभूतीच्या प्रांतात कसं जाणार. तसंच क्रियायोगाचं आहे. क्रियायोग आचरल्याशिवाय कुठलीही साधना ही फलद्रूप कशी होणार आहे. आणि का नाही होणार फलद्रूप, तर क्रियायोगाने अंतःकरण शुद्ध होतं. चित्तशुद्धी ही जी प्रमुख भूमिका साधनेमध्ये सांगितलेली आहे, ते चित्त शुद्ध होणार कसं. ते काय भांडं नाही आहे असं घरातलं वेगळं दाखवता येत नाही की हे चित्त आपल्या शरीरामध्ये असं चित्त असतं, ते थोड्या वेळ बाहेर काढलं, खराब झालं की साफ केलं पुन्हा, असं सांगता येत नाही. चित्त सांगणार कुठे, चित्त आहे कुठे, मन हे चित्त आहे. मनामध्ये जे सगळे विचार येतात ते विचार मनाच्या ज्या कोपऱ्यामध्ये संग्रहित करून ठेवले जातात स्मृतीच्या माध्यमातून, त्या संग्रहित होणाऱ्या कप्प्याला चित्त असं म्हटलं जातं. ते चित्त आहे आणि ते स्वच्छ असायला पाहिजे. चित्त शुद्ध नसेल तर साधना फलद्रूप होत. मग चित्तशुद्धीचे 3 भाग, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, या तिघांचाही अवलंब माझ्या रोजच्या जीवनामध्ये झाला योग्य प्रमाणामध्ये, की माझं चित्त शुद्ध व्हायला लागतं. आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय आत्मज्ञान होणार नाही. कुठलीही साधना ही प्रचितीच्या प्रांतात पोहोचणार नाही. नाहीतर मग त्या साधनेचाच अहंकार होऊन राहतो. म्हणजे चित्तशुद्धी बाजूलाच राहिली, अहंकार इतका वाढीस लागतो. कारण की मी साधना करतो आहे, मी फार मोठा साधक आहे, माझ्यावरती विशेष कृपा आहे असं मीच ठरवलेलं असतं. आणि त्याचाच अहंकार मिरवण्यामध्ये साधक संपूर्ण जीवन घालवून बसतो. कारण चित्तशुद्ध नाही झालेलं. चित्तशुद्धी खूप महत्वाची आहे, ती क्रियायोगानेच होत. म्हणजे रामकृष्ण परमहंस असं म्हणायचंय की गढूळ पाण्यामध्ये जर का आपण बघितलं, पाणी स्थिर जरी असेल, ते आधी मुळात सांगायचे की कुठल्याही उकळलेल्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब धड दिसत नाही, कुणाचंच दिसणार नाही. कारण पाणी उकळत असेल तर त्यात बुडबुड येत राहतात. त्यामुळे त्याच्यात जर मी वाकून बघितलं तर माझं प्रतिबिंब धड दिसणार नाही त्याच्यामध्ये. मग त्याला काय करायला लागेल, पहिले विस्तो बंद करावं लागेल, पाणी शांत करावं लागेल, ते निववावं लागेल. ते स्थिर झालं, त्याचे सगळे तरंग शांत झाले की मग ते नितळ पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं. पण आता हे स्थिर झालेलं पाणी पुन्हा गढूळ असून चालत नाही ना. पाणी शांत आहे पण गढूळ आहे, तरी त्याचे प्रतिबिंब दिसणार नाही. त्यामुळे पाणी जरी शांत झालेलं असला, मी जरी साधनेला एका जागी स्वस्थ बसून साधना करतो आहे, पण साधना जरी करत असलो तरी देखील चित्तात शुद्धी नसेल तर नुसत्या साधनेला काही अर्थ राहत नाही. चित्त शुद्ध व्हायला पाहिजे. कारण क्रियायोग अवलंबल्याशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही, आणि शुद्ध अंतःकरण असल्याशिवाय ज्ञानाचा प्रकाश त्याच्यामध्ये पडत नाही. ज्ञानाचा प्रकाश म्हणजे आत्मज्ञान, ईश्वराची अनुभूती. बरं, ह्याला नियम असं म्हणतात. या क्रियायोगाच्या 3 अंगांना नियम असं म्हणतात. नियम का म्हणतात, तर या तिघांचाही अवलंब केल्यामुळे आपल्या शरीराचं आणि मनाचं योग्य पद्धतीने समप्रमाणात नियमन केलं जातं, म्हणून नियम. का करायचं हे नियम, कारण अनेक प्रकारांनी आपलं मन आणि बुद्धी ही भरकटलेली असते, भरकटत असते. ती एका ठिकाणी केंद्रीभूत, घनीभूत व्हावी लागते. दूध जर का मी तापवत गेलो आणि ते आटवलं, तर दूध आटवलं की त्यातल्या पाण्याचा अंश निघून जातो. दूध आटवणं म्हणजे काय, दुधातला पाण्याचा अंश निघून जातो. पण दुधातला पाण्याचा अंश निघून गेला म्हणजे दुधाची क्षमता आणि क्वालिटी कमी होत नाही, उलट ते घनीभूत होतं. तसं माझ्या अंतःकरणाला, मनाला काही काळ घनीभूत करावं लागतं आणि भरकटणाऱ्या विचारांचं पाणी काढून टाकावं लागतं, किमान साधनेच्या काळात. नाहीतर ती साधना नुसती कवायत होऊन बसते. शुद्ध असायला पाहिजे अंतःकरण. महाराजांकडे ना
एकदा एक खूप मोठी व्यक्ती गोंदवल्याला गेली होती. मोठे साधक होते, समर्थ संप्रदायातले मोठे साधक. ते दर्शन वगैरे घेऊन आले, थोरल्या राम मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आले आणि नंतर थोड्या वेळाने ते निघून गेले. 2-1 तास ते थांबले होते आणि नंतर निघून गेले. तर त्यावेळेला तिथे जे एक साधक होते ते अंतरकर, प्राध्यापक अंतरकर म्हणून होते. तर ते महाराजांना असं म्हणाले की एक मोठे संप्रदायातले साधक, समर्थ संप्रदायातले साधक महाराज आले होते आपल्याकडे आणि ते थोरले राम मंदिरात पण बसले होते आणि बरेच तास 2-3 तास ते बसले, छान त्यांनी साधना केली आणि ते गेले. त्यांना फार प्रसन्न वाटलं. तर त्याच्यावरती महाराज पटकन म्हणाले की त्यांनी जर का माझ्या रामाकडे नीट पाहिलं असेल तर त्यांना त्यांच्यातले दोष आपसूक कळतील, पण नीट पाहायला मात्र हवं, कारण माझा राम हा आरसा आहे असं ते म्हणाले. तर त्याच्यावरती आता बुद्धिवादी व्यक्ती असते ना, ते प्राध्यापक अंतरकर असं म्हणाले की महाराज तुमचा राम आरसा आहे असं कशाला म्हणता, सगळ्याच ठिकाणचे राम आरसे नाही का? तर त्याच्यावरती म्हणाले हो सगळ्या ठिकाणचे राम आरसे आहेत, पण माझ्या इथला राम सोडला तर बाकी सगळ्यांच्या रामाच्या आरसे जे आहेत ना त्याचा पारा उडालेला आहे म्हणाले, पण माझ्या इथल्या रामाचा आरशाचा पारा टिकू नये म्हणून इथे प्रतिबिंब पडतं. हे रामाच्या आरशाच्या पाठीमागे असलेलं पारा उडून जाणं याचा अर्थच महाराज सांगतात की साधना सगळे करतात, राम नामाची करतात, पण अंतःकरणातला जो आरसा असतो त्याचा पारा उडून गेलेला असतो, कारण शुद्ध नाही अंतःकरण. त्यावेळेस साधना होते आहे पण अंतःकरण शुद्धता नाही. मग ही चित्तशुद्धी नाही. मग शुद्धी कसली नसते? सगळ्यात पहिली शुद्धी अशुद्धी असते आळस, अहंकार, या सगळ्या अशुद्धी सांगितलेल्या आहेत चित्तातल्या. आणि म्हणून त्यांनी पहिला क्रियायोगातला एक लक्षात घ्या, क्रियायोग असं म्हणण्याचं कारण ह्या योगामध्ये जी 3 अंग सांगितलेली आहेत ना ती प्रत्यक्ष कर्माशी संबंधित आहेत, म्हणून त्याला क्रिया असं म्हटलेलं आहे. आणि रोजच्या कर्माशी संबंधित आहेत. फार काही वेगळं आपल्याला कुठे काही जंगला बिंगलात जाऊन बसायचं नाही आहे. न लागे सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण, असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. त्या आपल्याला काही जंगला बिंगलात जाऊन संन्यास घ्यायचा आहे वगैरे काहीतरी हठयोग करायचा आहे असं काही नाही आहे. पण माझी रोजची जी नामसाधना आहे तो एक योगाचा भाग आहे आणि तो जर का फलद्रूप व्हायला हवा असेल तर मला त्याचं नाम घ्यायला पाहिजे. आणि ते नाम नुसतं मुखात राहता कामा नाही, चित्तात उतरलं पाहिजे. पण चित्तात नाम उतरणार कधी? चित्त शुद्ध नसेल तर त्यात काही उतरत नाही, त्यात काही टिकतच नाही. म्हणून पहिला तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान, त्यातला पहिला तप सांगितलेला आहे. मग तप म्हणजे काय? तप म्हटलं की आपल्याला टेन्शन येतं. तप म्हणजे तापणे असा एक त्याचा अर्थ आहे. आणि तापणे असा अर्थ का घेतलेला आहे तर कुठलीही वस्तू जेव्हा अग्नीच्या सान्निध्यात आणली जाते तेव्हा ती शुद्ध होते, त्यातली अशुद्धी निघून जाते. त्या अर्थी त्याला ताप असं म्हटलेलं आहे. पण तपाने झालेलं शुद्ध अंतःकरण म्हणजे तापलेलं अंतःकरण असं नाही. तापलेल्या अंतःकरणामध्ये अजिबात नाम टिकत नाही. माझे गुरु असं म्हणायचे, तपाचा परिणाम तापणं नसून निवणं हा आहे. आणि आपल्या तपाने इतरांना तापू नये. म्हणजे लोकांची तपश्चर्या तरी इतरांना डोक्याला ताप होतो. तप म्हणजे नक्की काय? सोपी व्याख्या आहे केलेली तपाची. शरीर आणि मन या दोन्ही पातळीवर साधनेला प्रतिबंध निर्माण करणाऱ्या आणि मनाला विक्षेपित करणाऱ्या सर्व गोष्टींना बाजूला सारण्याची विलक्षण क्षमता निर्माण होण्यासाठी प्रयत्नामधलं सातत्य म्हणजे तप असं म्हटलेलं आहे. तप म्हणजे काहीतरी कठीण काही नाही. साधनेच्या आड ज्या ज्या काही गोष्टी येतात त्यांना बाजूला करण्याची विलक्षण क्षमता अंतःकरणाची, ती ज्या प्रयत्नांनी साध्य होते त्या प्रयत्नांना तप असं म्हटलं जातं. सोपं उदाहरण देतो. सकाळी उठून ध्यानाला बसायचं आहे. सगळ्यात मोठा अडसर असतो झोप. काहीही झालं तरी मी सकाळी उठीनच आणि त्या झोपेला बाजूला करण्याची जी क्षमता त्याला तप असं म्हणतात. तेवढं साधलं तरी खूप तप असतं. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला आड येतात आणि ते बाजूला करणं हे त्याला तप असं म्हणतात. तप म्हणजे तापणे असं नाही. काय काय लोक उपासनेच्या आधी नंतर तापलेली असतात. ते स्वतःही तापतात, सगळं वातावरण तप्त करून टाकतात. कारण त्यांना पहाटे उठायचं असतं म्हणून इतरांनी उठलं पाहिजे असं त्यांचा आग्रह असतो. मी उठायच्या आधी त्यांनी उठलं पाहिजे, माझी तयारी केली पाहिजे. असं तापातापी म्हणजे तप नाही. तुझी साधना आहे तू कर आणि तुझ्या तपाचा इतरांना ताप देऊ नकोस. ते तुझ्या पुरतं आहे.
पण अशा अनेक गोष्टी असतात माझ्या साधनेच्या आड येणाऱ्या गोष्टी आहेत. आता माझा सकाळी नामाचा तास आहे, पण मला अमुक ठिकाणी लग्नाला जायचंय, मोठी अडचण, आता काय करायचं? नाही नाही, जायला पाहिजे. अहो लग्न एकदाच होतं, नामाची बैठक काय पुन्हा पुढच्या रविवारी असणारच आहे. चूक लक्षात ठेवा, चूक. लग्न होतील जातील, आपल्या जाण्याने कुणाचं जाऊ नका असं संतान सांगायचं नाहीये. तप काय सांगतो की माझ्या जाण्याने कुणाचं काही अडणार नाहीये, पण माझी नैमित्तिक उपासनेला मी गेलो नाही तर माझं बरंच काही अडणार आहे. प्रायोरिटी सांगितली, उपासनेनंतर जा. हे तप आहे, हे त्या क्षणी बाजूला करणं. नाही मला काही घेणं देणं नाही, माझं ठरलेलं आहे, माझी उपासना, माझी नामाचा तास ठरलेला आहे, मी तिथे पहिले जाईन, तो झाल्यानंतर पुढचं पुढे काय ते. ही जी अंतःकरणाची विलक्षण क्षमता, तप. उद्या सकाळी उठून मला जप करायचा आहे, उद्या सकाळी उठून मला ध्यानाला बसायचं आहे. आदल्या दिवशी रात्री पार्टीलाच गेलो, मग काय झालं? दणकून आडवा हात मारला, आता सकाळी जाग येणार कुठनं? एक तर आपल्याकडे उशिरा पार्ट्या करण्याची सवय. म्हणजे आपल्याला सांगितलं जातं की रात्री 8, 8:30, आता नोकरी करणाऱ्यांना मी याच्यात धरत नाही, लक्षात ठेवा. कारण की जे नोकरी करणारे असतात, ट्रेननी प्रवास करणारे असतात, त्यांची गणितं वेगळी मांडावी लागतात. पण मला तर काही बाकी अडचण नसेल तर शक्यतो असं असतं की रात्री 10, 10:30 नंतर जेवू नये. पण आता हल्ली पार्टीची टायमिंगच 10 असतात. लोक हॉटेलमध्ये जायला निघतात, ते घरातनं 10ला निघतात. त्यामुळे त्याच्यानंतर तिथे जोरदार पार्टी होते. रात्री झोपायला 12:30, 1. आता पहाटे रजोगुण ड्युटीवर लागतो. मग रजोगुण नाही तर तमोगुण, हे दोन बंधू असतात, ते जास्त जवळचे आहेत. सत्वगुणी थोडं त्यांना लांब असतो त्यांच्यापासून, त्यांना तो फारसा आवडत नाही. त्यामुळे हे दोन भाऊ जर का ड्युटीला लागले सकाळी तर साधना होत नाही. त्या दोघांना बाजूला सारून सत्वगुणाला पुढे आणण्याची अंतःकरणाची क्षमता, तप, त्याला तप असं. आणि हे करायलाच पाहिजे ना. मला आजचं महाराजांनी तर इतकं सुंदर वाक्य त्याच्यावर वापरलंय की काय काय लोकांचं असं असतं, आत्ता मला उर्मी येते नामाची, नाम घ्यावं असं वाटतंय, हातात म्हणजे वेगळेपणाने नाम घ्यावं असं वाटतंय. तर लोक काय करतात, पण आत्ता नको बसायला, कारण ही काही माझी बैठक नाही आहे, वेळ नाही आहे नामाची बैठक. माझी नामाची बैठक ठरलेली आहे, सकाळी 7, संध्याकाळी 7 अशी ठरलेली आहे, मग तेव्हाच घ्यायचं. महाराज म्हणायचे तसं नाही, उर्मी आली रे आली की त्या क्षणी नाम घ्यायचं, वेळ घालवायचा नाही. ही जी क्षमता असते ना, याला तपश्चर्या, म्हणजे अशा पद्धतीने आचरण करणाऱ्या साधकाला तपश्चर्या करणारा असं म्हणतात. कारण त्याची चर्या तपाला अनुकूल झालेली असते. तपश्चर्या म्हणजे आपल्याला असं काय वाटतं की आता काहीतरी जंगलात जाऊन 15 दिवस. काय होतं आपल्याकडे ना, पुराण कथा सांगितलेल्या आहे, आणि काय होतं या पुराण कथेमध्ये अतिशयोक्ती अलंकाराचा वापर केलेला आहे. त्यामुळे त्याच्यातनं इतकं अतिशयोक्ती काय काय सांगितलं होतं की ते ऐकून ऐकून आपल्याला असं वाटायला लागतं की तपश्चर्या वगैरे सगळं आमचं काही नाही. लोक काही सांगतात. 15 दिवस अन्न पाण्या वाचून तपश्चर्या करावी लागते, महिनोन महिने तपश्चर्या एकाच जागी. महिनोन महिने एका जागी कसं बसणार? असं बसताच येत नाही. आणि महिनाभर जर आपण ह्या आसनात बसलो तर नंतर उठता येणार नाही, लक्षात दे. मणका बिणका सगळं ब्लॉकच होऊन जाईल. असं जे असं उचलून हॉस्पिटलला न्यायला लागेल आणि असे हातपाय मेकॅनिकली सरळ करावे लागतील तरी ते होणारच नाही. असं हे अतिशयोक्तीने सांगितलेलं असतं. 5000 वर्ष तपश्चर्या गेलंच बंबल. लोक म्हणतात 5000 वर्ष कपाळाला हातलो, पण इथे 50 वर्षाची गॅरंटी देता येत नाही आताच्या काळामध्ये. 5000 वर्ष कुठे जगणार आम्ही? म्हणजे 5000 वर्ष तपश्चर्या. हे हे कशासाठी सांगितलेलं आहे? मराठी भाषेचे अलंकार आहे, त्यातला अतिशयोक्ती अलंकार वापरून एखादी गोष्ट मनावर बिंबवायची असेल, त्याच्यातली सखोलता बिंबवायची असेल तर खूप तपश्चर्या करावी लागते. खूप सांगून पटणार नाही, म्हणून काहीतरी आकडे. बरं, आपल्याकडे पुराण इतकं 1000च्या खाली कोणी येतच नाही, मिनिमम 1000 वर्ष सांगितलेलं असतं. त्याच्या खाली तपश्चर्या येतच नाही, काउंटिंगच नाही आहे. त्यामुळे आपण त्यातनं बादच होऊन जातो पूर्ण. तर तसं त्याचा अर्थ नाही आहे. त्याचा अर्थ असा घ्यायचा आहे, अव्याहत साधना करावी लागते. असं आपल्याकडे बोर्ड असतात, 6 महिन्यात समाधी आहे. 6 महिन्यात समाधी. मी एका ठिकाणी बोर्ड वाचला होता, धडाधड समाधी. धडाधड समाधी. समाधी म्हणजे उत्तरोत्तर शांत होत जाणारी चित्ताची अवस्था. ती उत्तरोत्तर शांत होत जातं चित्त, त्यानंतर ते समाधी स्थितीकडे जातं. तर ते धडाधड होत नाही, त्याला एक प्रक्रिया आहे, ज्याला बाबा बेलसरे नाम समाधी असं म्हणायचे. नामातनं समाधी स्थितीमध्ये जाणं.
असं ते भराभर धडाधड नाम घेऊन समाधी. महाराजांनी एक शब्द वापरला ना की तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी सगळं मी सांभाळतो. तर त्या फक्त नाम घ्या म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे, उगाच सोपस्कार अशा काहीतरी उपासना कठीण करत बसू नका. मी तुम्हाला सोपी उपासना आहे, ते फक्त नाम घ्या, बाकी काही करू नका. पण लोकांना त्याचा अर्थ असा गैर घेतात की सोयीस्कररित्या घेतात. महाराजच म्हणाले तुम्ही फक्त नाम घ्या, बाकी काही करू नका, बाकी मी काही करणार नाही. अरे बाकी काही करू नका म्हणजे तुला तुझं चित्त शुद्ध महाराज करणार आहेत का येऊन तुझ्या वतीने? ते तुला करावं लागेल. मी कसाही वेडावाकडा वागीन, कसाही वेडावाकडा बोलीन, कसाही कुणाशी कसाही वागीन, महाराज बघतील. महाराज नाही बघणार, 2 दणके घालतील महाराज पाठीमध्ये. कडक होत्या आपल्याला वाटतं, पण सद्गुरू तर कबीरांचा एक दोहा इतका सुंदर आहे, गुरु बेचारा क्या करे जब शब्द न लागे अंग. जब हो मैली गंजी तो कैसे न लागे रंग. गुरु बिचारा क्या करे. गुरु बिचारा म्हणजे गुरु असे गरीब बिचारे वगैरे नसतात, गुरु सगळे शातीर असतात, लक्षात ठेवा. बरोबर हुशार महाराज, खूप हुशार. आणि शब्दात महाराजांना पकडता येणार नाही. काय पकडू आपण त्यांना, वाक्चातुर्य आणि कमालीचं होतं. अर्थात महाराजांना आपण सर्टिफिकेट द्यावं असे एवढे पण मोठे नाही, पण एक कौतुकाने. त्यांच्याकडे ना एक त्यांच्या यमुना अक्का म्हणून त्यांच्या स्वयंपाकू होत्या, त्यांचा जो मुलगा होता एक, तो आता त्यांचा तिथेच होता महाराजांच्या इथे. तर कालांतराने तो मोठा झाला आणि नंतर असं झालं की तो बाहेर पडला गोंदवल्यातनं. महाराजांकडनं त्यांनी अनुग्रह घेतला होता आणि नंतर तो बाहेर पडला, संन्यास घेतला त्यांनी, रामदासी म्हणून तो. आणि नंतर महाराजांच्या असं कानावरती आलं की तो स्वतः आता अनुग्रह द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्याला बराच शिष्य संप्रदाय आहे, तोच माळा देतो लोकांना. त्यांनी माळा बिळा द्यायला सुरुवात केली, लोकांना नाम दिलं, असं स्वतःहून करायला सुरुवात केली. तसं झाल्यानंतर महाराज काही बोलले नाही, ठीक आहे महाराज. एक काळ असा आला की तो स्वतःहूनच गोंदवल्यामध्ये त्याच्या सगळ्या शिष्य परिवाराला घेऊन आला आपल्या गुरूंच्या दर्शनाला. आणि महाराजांच्या कानावरती गेलं की तो घेऊन आलाय. तर महाराज म्हणाले ठीक आहे. ते बाकी सगळे आले, त्या सगळ्यांनी महाराजांना नमस्कार केला, महाराजांनी त्यांना आशीर्वाद पण दिला. सगळ्यात शेवटी त्याला बोलून आणि सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं. महाराज आणि तो दोघं जण एकटे खोलीमध्ये. सगळे बाहेर गेल्यानंतर तो जेव्हा नमस्कार करायला गेला तेव्हा महाराजांनी त्याच्या श्रीमुखात भडकावली आणि म्हणाले हे सगळं बंद कर, तू हे काय करतोयस, तुला कळतंय का? तर त्याला इतकं तो वरमल्यासारखं झालं. ते म्हणाले अहो मी महाराजांचा समर्थांचा प्रचार करतोय. तेव्हा ते पटकन म्हणाले समर्थांच्या नखाची सर तरी तुला आहे का? त्यांचा प्रचार करणं इतका तू मोठा झालास का? तू काय करतोयस तुला कळतंय का? तू अनुग्रह द्यायला सुरुवात केलेली आहेस. अनुग्रह देणं म्हणजे काय तुला माहितीये का? सद्गुरूंनी आज्ञा दिल्याशिवाय कोणीही स्वतःहून सद्गुरू म्हणून बसू नये आणि अनुग्रह देण्याची उपद्व्याप करू नये, असं महाराज स्वतः मानतात. याला शुद्ध अंतःकरण अशुद्ध अंतःकरण म्हणतात. नाम साधना करता करता माझ्यामध्ये असा अहंकार निर्माण व्हायला लागतो की मी कोणतरी वेगळा झालेलो आहे, मी आता सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. आणि त्या अहंकारामध्येच उपासना करत राहणं त्याला अशुद्ध चित्त असं म्हणतात. त्याच्यासाठी तप महत्वाचं आहे, चित्त शुद्धी व्हायला लागते. अहंकार असतात. दिखावा व्हायला सुरुवात होते, साधनेचा दिखावा करायला लागतो माणूस. असं करू नये. ही चित्तशुद्धी फार माणसाने कडक बोलू नये. तपामध्ये सगळ्यात महत्वाचं वाचिक तप आहे. म्हणजे तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. त्याच्यामध्ये भगवद्गीता भगवंत सांगतात तपामध्ये प्रकार आहेत. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. कायिक म्हणजे शरीराने प्रत्यक्ष आचरणाची तपश्चर्या, म्हणजे मगाशी सांगितलं तसं सकाळी लवकर उठणे, म्हणजे साधनेच्या आडाआड जे जे येतं ते. आपलं शरीर शुद्ध ठेवणे, गबाळं न राहणे, स्वच्छ असलं पाहिजे. साधना करतो आपण, साधक आहोत, नीट स्वच्छ असलं पाहिजे. आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे, आपली उपासनेची जागा स्वच्छ असली पाहिजे. बाह्य तप, कायिक तप. उपासक आहोत म्हणजे असं काहीतरी दिखावा करायची गरज नाही आहे. मला एकाने असं विचारलं होतं की तुम्ही दासबोधावरती बोलता, मग भगवे कपडे का नाही घालत, तुम्हाला आवडत नाहीत का? म्हणतं नाही, असं काही भगवे कपडे कोणाला आवडणार नाहीत, हिंदू आहे मी, मला भगवा आवडणार नाही का? अभिमान आहे तो माझा, पण मग तुम्ही भगवे कपडे का नाही घालत? म्हटलं असा काही नियम नाही आहे की प्रवचन करायचं असेल किंवा रामदास स्वामींवरती बोलायचं असेल, रामनाम घ्यायचं असेल तर भगवेच कपडे घातले. नाही नाही, असं कसं? म्हटलं दासबोधात समर्थांनी कुठे लिहिलं नाही असं भगवे कपडे घातले पाहिजे. कारण म्हटलं रामदासी असण्याला महत्व आहे, दिसण्याला जास्त महत्व नाही.
रामदासी दिसतो की नाही ते महत्वाचं नाहीये, की आहे का नाही ते जास्त महत्वाचं आहे. बाकीचा भाग आवडीचा आहे. त्याला कायिक तप असं म्हणतात. उगाच काहीतरी लोकांवरती इम्प्रेशन पाडण्यासाठी काहीतरी करत बसायचं. भरपूर रुद्राक्षाच्या माळा वेळा असं काय काय, हातात माळ, इकडे माळ, इकडे माळ. अरे ती माळ तुझ्या श्वासावरती राहू दे, लोकांना दाखवण्यासाठी नाही. तुझे उपास लक्षात ठेवायचं, माळ हे साध्य नाहीये, माळ हे नामातलं एक साधन आहे. ते आपण गोमुखी वापरतात ना लोक, असा उजवा हात, ज्या हातात माळ असते तो हात असा गोमुखीमध्ये ठेवलेला असतो आणि जप करतो आपण. तर गोमुखीमध्ये ठेवल्याने काय जपाची काही क्वालिटी वाढणार आहे? गोमुखी ठेवली की म्हणून नुसतं नाही येते, तर ते गुप्त पद्धतीने नाम व्हावं याच्यासाठी आहे. माझं मला पण कळता कामा नाही की मी किती माळा घेतल्या काय, गुप्तपणे. म्हणजे मी संख्येवर न अडकता मी घेतो, मी इतकं नाम करतो, मी असं करतो, हे न अडकता गुप्तपणे त्याचं प्रतीक येते. तसं वैखरीने नाम घेता घेता आतमध्ये श्वासावरती नाम घे, गुप्तपणे घे. तुझं तुला कळू दे तू नाम घेतोयस ते, बाकीच्या दाखवण्याची गरज नाही. हे कायिक तप आहे. वाचिक तप ते तर इंटरेस्टिंगच आहे. महाराजांनी एकाने विचारलं वाचिक तप म्हणजे काय, तर ते म्हणाले की म्हणे मौन साधना म्हणजे वाचिक तप. तो नाही महाराज असं मौन असं करता येत नाही, असं किती वेळ मौनात राहायचं म्हणजे काय. तर महाराज म्हणाले अरे मौन म्हणजे काय, वैखरीने न बोलणे म्हणजे नाही नुसतं. मग म्हणाले म्हणजे काय, ते म्हणाले काय करावं माहितीये का, आपण असं पहिले ठरवून टाकावं की मी स्वतःबद्दल काही बोलणार नाही स्तुतिप्रिय, आणि इतरांबद्दल काही वाईट बोलणार नाही. ह्या दोन गोष्टी ठरवून टाकायच्या. म्हणजे काय होईल म्हणे, 99% तुझं बोलणंच बंद होईल असं महाराज म्हणाले. म्हणजे याचा अर्थ आपण 99% काय बोलतो ते महाराजांनी सांगून टाकलं की 1% म्हणजे एक तर स्वतःबद्दल फार बोलू नये, स्तुतीबद्दल आपण आपली स्तुती करत बसू, आणि इतरांबद्दल वाईट बोलू नये. म्हणजे 99% तुझं बोलणं बंद होईल, आपसूक मौन होईल. मौन त्यांनी एक विलक्षण क्षमता प्राप्त होते अंतःकरणाला. आता आपण व्यवहारामध्ये आहोत, व्यवहारात असताना मौन देऊन पाळायचं नाही. लक्षात ठेवायचं, अजिबात न बोलणे, एकही शब्द न बोलणे त्याला मौन नाही म्हणत. मौन याचा अर्थ चित्ताची धाव जास्तीत जास्त वेळ ईश्वराकडे ठेवणे याला मौन असं म्हणतात, की त्यांनी मन आपसूक शांत होतं. तोंडाने न बोलणे म्हणजे मौन नाही आहे, की मी इतर व्यवहाराव्यतिरिक्त गरजेपुरतच बोलीन, बाकी मी काही आता बोलणार नाही, माझं जीवा नामाला वाहिलेली असेल, अशी जी स्थिती त्याला वाचिक तप म्हणतात, ते मौन आहे. उगाच उद्धडार्ग कडक बोलणं. माझे गुरु असं म्हणायचे, मधून मधून वाणीला सर्वच पातळीवर थोडी विश्रांती द्यावी, थोडी विश्रांती द्या वाणीला. सगळ्या संवेदना आपसूक शांत होतील, आणि संवेदना शांत होणं याला ते मौन असं म्हणतात. ते एक ना मी कथा वाचली होती, एक पोलीस पाटील होते आणि ते पूजा करताना मौनात असायचे. ते पूजा करताना काय बोलायचे. आता त्यांनी ठरवलं असं की पूजा करताना, खरी गोष्ट आहे, पूजा करताना एक तर स्तोत्र म्हणावं, भगवंताचं नाम घ्यावं, तर काही बोलू नये. लोक पूजा करताना गप्पा मारताना नाही बघितले, ते तसं काही करायचं, नाम घ्यायचं मनातल्या, ते काहीच बोलायचे मौन. एकदा काय आलं, आदल्या दिवशी रात्री त्यांनी एका गुन्हेगाराला पकडलेलं होतं आणि त्याच्याकडनं त्याला ते इंट्रोगेट करत होते, त्याच्याकडनं काही माहिती काढायची होती, गोळा करायची होती, पण तो काही बोलत नव्हता. मग त्यांना ते रिमांड म्हणतात, ते 3rd डिग्री द्यायला लागते त्यांना. मग ते विचित्र पद्धतीने त्यांना शारीरिक यातना देऊन कुठून तरी तो गुन्हेगार बोलेल अशी त्याची पद्धत असते रिमांडची. तो काही गेला, तो पक्का कसलेला असेल तो, त्यामुळे तो बोलतच नव्हता. करणार काय, तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे हे त्यांचे जे हवालदार कोण असतील ते भेटायला आले त्या पोलीस पाटलाकडे, त्या अधिकाऱ्याकडे, मोठ्या अधिकाऱ्याकडे. आणि ते तिथे आले आणि ते म्हणाले की म्हणे तो बोलत नाहीये, तुम्ही काहीतरी सांगा म्हणजे तो बोलेल. बोलेल म्हटल्यावरती ते मौनामध्ये होते, ते कसे काय बोलणार, ते उत्तर देणार नाहीत ना काही. त्यांनी असं खुणेने विचारलं, तर त्यांनी सांगितलं की तो काल पकडलेला आहे, तो अजिबात बोलत नाहीये, तो तोंड बंद करून बसलाय असं. तर त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना. त्यांनी काय केलं, पूजा करत होते, बोलायचं काही नाही म्हणून त्यांनी बाळकृष्ण घेतला हातामध्ये, त्याला उलटा धरला आणि पळीने असं फटके मारून तसं त्याला उलटा टांगा आणि त्याला फटकेला. आता बाळकृष्णाला उलटा, याचा अर्थ चित्त नाहीच त्याच्यामध्ये, भाव नाही. अशा मौनाला काही अर्थ नाहीये. लोकांचं काय काय असतं, मंगळवारी मौन. आता मंगळवारी माझं मौन असेल ना, तर तू मोबाईल बंद करून बस, पहिली मुख्य गोष्ट.
तुझं मौन आहे की नाही. लोक काय करतात, माझं मौन आहे, ते लोकांना कळायला पाहिजे माझं मौन आहे, त्याच्यासाठी मोबाईल चालू असतो. मग कुणी फोन केला ना, आता फोन केला एखाद्या माणसाने, जर मी माझं मौन आहे तर मी उचलीन कसा फोन. म्हणजे हा हो हा 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 असं काहीतरी बोल मी ऐकलं, मला एकदा कळलं नाही काय चाललंय यांचं, असं काय बोलतंय, मौन आहे म्हणे. अरे मौन कसलं आलंय बोडक्याचं, ते बंद कर ना मोबाईल तुझा, स्विच ऑफ कर. मौन हे असलं दिखावा, ही तप आहे, लक्षात ठेवा. मौन साधना म्हणजे काय, मी अनावश्यक गोष्टी बोलणार नाही. थोडा वाणीला आराम दे, वाणीला थोडा आराम दिला पाहिजे. वाणीला धार असता का म्हणे. लोकांना असं फार परखड बोलायची सवय असते, काय तर सौम्य बोलणार, तिरक कशाला, तिरसटारकं बोलणं, अंगावर खेकसून बोलणं. शांत साधक आहेस ना, तुझ्या वाणीवरती नाम टिकावं असं तुला वाटतंय की नाही, तर वाणीला शुद्ध कर. वाणीला शुद्ध करणं 2 प्रकार आहेत. नाम घेतल्याशिवाय वाणी शुद्ध होत नाही, आणि वाणी शुद्ध झाल्याशिवाय नाम धड घेता येत नाही. मग पर्याय काय, नाम घे. पण एकीकडे लक्ष ठेव, काय रे नाम घेतलंस का, असं लोक विचार, काय टोन असा कसा टोन असतो, नीट नाही का विचारता येते गोष्ट. सौम्य असलं पाहिजे माणसाने. त्याला त्यांनी कायिक तपामध्ये हे भाग येतात, कायिक, वाचिक, मानसिक तप. मानसिक तप म्हणजे काय, सगळ्यात कठीण आहे. कुणाबद्दलही मनामध्ये ईर्ष्या न बाळगणं, कुणाबद्दलही आकसयुक्त विचार मनामध्ये येऊन न देणं. मी येऊन न देणं म्हणतोय कारण की ते येतात सारखे, त्यामुळे येऊन न देणं हे मानसिक तप आहे. तपच येते, तपश्चर्याच येते एक प्रकारची. अजिबात येतं का म्हणे, थोडं तरी येतं, बघून घेईन, ते बघून घेईन आलं की समजायचं गडबड झाली सगळं. म्हणजे आपण बावळट व्हा असं संतांना सांगायचं नाही, असं कुठलेच संत सांगत नाहीत. पण असं उगाच कायम तापलेलं असतं का. तप याचा अर्थ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, तप याचा अर्थ माझ्या साधनेच्या आड जे जे काही येतं ते त्या क्षणी बाजूला करण्याची जी विलक्षण क्षमता डेव्हलप करावी लागते, त्या क्षमतेला तप असं म्हणतात. की साधनेच्या, कारण खूप वेळा आळस हा सगळ्यात मोठा शत्रू असतो, की आता जाऊ दे, आता नको, नंतर करूया, नंतर करूया वगैरे, ते सगळं ते तप, त्याला तपश्चर्या करावी लागते. नाही आत्ता करणार काही झालं तरी तप. त्याला जोडून आहे स्वाध्याय. तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. स्वाध्याय म्हणजे पारमार्थिक विचाराला अनुकूल वातावरण माझ्या अंतःकरणात निर्माण होईल असं अभ्यासयुक्त साहित्याचं वाचन करणं, याला स्वाध्याय असं. काय वाचायचं ते ठरलं पाहिजे. म्हणून मी मागे पण सांगितलं, सकाळी उठल्या उठल्या पेपर वाचू नका. स्वाध्याय क्रियायोगातला महत्वाचा भाग आहे. मग सकाळी उठल्यावरती ज्ञानेश्वरी किंवा दासबोध किंवा तुकाराम महाराजांची गाथा, किंवा मी मागेच सांगितलं होतं की उठल्या उठल्या पहिले काय करायचं, महाराजांचं दिवसातलं एक प्रवचन उघडायचं, ते खूण ठेवलेली असते, आजचा दिवस. उठलं की पहिलं वचन वाचून काढा. अख्खं प्रवचन भले नंतर वाचा, पण ते हेडिंग असतं ना, ते पहिलं उठल्या उठल्या ते वाचायचं. तुम्ही अनुभव घ्या आणि मला सांगा तुमचा दिवस कसा जातो. योग्य विचार अंतःकरणात येतात, ते सतत मनामध्ये योग्य विचार राहणं, चिंतन योग्य पद्धतीने होणं, याला स्वाध्याय असं म्हणतात. आणि ते अवलंबलं पाहिजे. त्यांनी काय होतं, अंतःकरण त्या वातावरणात राहतं. कारण माझ्या आजूबाजूचं बाह्य अंतःकरण प्रत्येक वेळेला माझ्या साधनेला अनुकूल असेल असं सांगता येत नाही. सगळीच माणसं मला आजूबाजूला भेटणारी, माझ्या व्यवहारात नोकरीत भेटणारी, ही साधनेला अनुकूल असतील असं नाही. कित्येक लोक त्याला विरोधाभास निर्माण करणारी असतात. त्यांनी माझं मन उद्विग्न होतं, आणि मग ते सगळं घेऊन मी जेव्हा नामाला किंवा ध्यानाला बसतो त्यावेळेला काय होतं की आता बापरे, आता सगळं डोक्यामध्ये. मग त्याला अनुकूलता निर्माण होईल असं वाचन मी केलं पाहिजे. मग सकाळी उठताना पहिले मी काय वाचून बाहेर पडलोय ते मला आत्म प्रोटेक्ट करत राहतं. सकाळी उठल्या उठल्याच हा पक्षातला तिकडे गेला, तो पक्षी इकडे उडा, मग आमचं डोकं असं उद्विग्न होतं, काय काय लोक विचार करतात. सकाळी उठल्या नाही, उठल्या उठल्या प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. वैखरीनी पण नंतर, चिंतनात पहिले नामाचं स्मरण कर. नामाचं स्मरण केल्या केल्या पहिले जो काही वाचायचं असेल, डोळ्यांनी काही बघावं असं वाटत असेल, महाराजांचं पुस्तक. मोबाईल डोक्याशी घेऊन झोपण्यापेक्षा महाराजांचं पुस्तक डोक्याशी घेऊन झोपायचं, की उठल्या उठल्या पहिले महाराजांच दिसतील तिथे, आठवण होईल. पहिलं आजचं पान काय आहे, 9 तारीख, वासनेचा क्षय हाच मोक्ष, आजचं प्रवचन आहे महाराजांचं.
असं सकाळी सकाळी जर का हे वाक्य आपल्या मनावर पडलं, वासनेचा क्षय हाच मोक्ष, दिवसभर ते अंतःकरण चिंतन चालू होतं. महाराज नक्की म्हणायचं काय, वासनेचा क्षय हाच जर मोक्ष असेल तर मोक्ष प्राप्ती म्हणजे वासनाक्षय होणं का? वासनाक्षय म्हणजे काय करायचं? कारण वासना ह्या नैसर्गिक असतात, मग त्याचा क्षय होतो म्हणजे काय होतं? बरं, वासनांचा नाश असं महाराज म्हणाले नाहीत, वासनांचा क्षय असं म्हणाले. मग नाश आणि क्षय मध्ये फरक आहे का? किती चिंतन होतं आपसूक, सगळं व्यवहार चालू असताना डोक्याशी ते रिलेट होतं, रोजच्या व्यवहाराशी ते रिलेट व्हायला लागतं. कुठेतरी महाराज दाखवत राहतात. मग घराच्या बाहेर पडायच्या आधीचं प्रवचन वाचून बाहेर पडलो असेल तर अजून बाहेर आहे, तर आल्यावरती वाचावं. मन उद्विग्न होण्यापासून त्याचा बचाव करणं, याला स्वाध्याय तप असं म्हटलं. तर स्वाध्याय करावा, वाटेल ते वाचत बसू नये, उगाच काहीतरी वाचायचं. लोक काही वाचत बसतात सर, किंवा अध्यात्मातली सुद्धा ना संतांच्या व्यतिरिक्त कुठली पुस्तकं, जोपर्यंत माझ्या अध्यात्माच्या धारणा ह्या पक्क्या होत नाहीत आणि क्लिअर होत नाहीत, तोपर्यंत इतर साहित्य काही वाचू नये अध्यात्माशी संबंधित, की जे बुद्धिभेद करणार असतं. सप्तलोकांचा प्रवास, सप्तचक्र जागृती वगैरे काय आधी वाचू नकोस. तो आधी पहिले दासबोध ज्ञानेश्वरी, कारण ते सगळं सर्वतोपरीने सगळं त्याच्यामध्ये आहे. एक तरी ओवी अनुभवावी, असं नामदेव महाराज ज्ञानेश्वरीच्या बाबतीत म्हणा, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी, अख्खी ज्ञानेश्वरी तर गोष्ट निराळी आहे. एक ओवी आचरणात आणावी, अनुभवावी म्हणजे आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. आणि ते आचरण्याचा प्रयत्न करणं, त्याला त्यांनी तप असं म्हटलेलं आहे. क्रियायोगामध्ये तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान असे 3 भाग सांगितलेले. ईश्वर प्रणिधान याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की ईश्वर प्रणिधान म्हणून जे सांगितलेलं आहे ना, ते ईश्वर प्रणिधान म्हणजे काय असणार आहे? आपल्या अंतःकरणामध्ये नामाचं उच्चारण चालू असताना नामामध्ये ईश्वर सापडावा आणि नाम घेता घेता मीपणा हरवणं, ही जी अंतःकरणाची भूमिका तयार होते त्याला ईश्वर प्रणिधान असं म्हणतात. म्हणजे काय करायला लागेल तर तप आणि स्वाध्याय याच्या अनुषंगाने चित्तशुद्धी करता करता नाम इतक्या सूक्ष्मतेने मनुष्य घ्यायला लागतो की ज्याचं मी नाम घेतो आहे, नाम ज्याचं निर्देश करतो आहे, त्या निर्देशामध्येच मला ईश्वर सापडावा अशी अंतःकरणाची भूमिका तयार होणं आणि त्या भूमिकेने नाम घेत राहणं, त्याला ईश्वर प्रणिधान असं म्हणतात. या 3 गोष्टींचा अवलंब रोजच्या साधनेमध्ये आला की त्याला क्रियायोग म्हणतात. आणि हा क्रियायोग मी आचरणाला सुरुवात केली की चित्त शुद्ध व्हायला लागतं, कारण चित्तामध्ये कुठल्याही भंपक कल्पना, अशुद्ध भावना, अहंकारयुक्त भूमिका टिकत नाही. आणि असं चित्ताने जर का मी नाम घ्यायला लागलो तरच त्या नामाच्या आधाराने मला योगामध्ये स्थिर होता येतं आणि प्रत्यक्ष ईश्वराची अनुभूती आपल्याच आतमध्ये मला घेता येते. समर्थ ज्याला म्हणतात ना, ऐक शिष्या येथीचे वर्म, ते वर्म म्हणजे हे वर्म आहे. ऐक शिष्या येथीचे वर्म, येथीचे म्हणजे ह्या जन्मातलं नुसतं नाहीये, तर ऐक शिष्या येथीचे या साधनेतलं तुला वर्म सांगतो मी. वर्म काय आहे? स्वय तूची आहेस ब्रह्म ही त्याची फलश्रुती आहे, पण वर्म काय असेल? चित्तशुद्धी, क्रियायोग हा त्याचं वर्म आहे. हे वर्म आहे, तू समजून घे. स्वय तूची आहेस ब्रह्म ये विषयी संदेह ब्रह्म दरोची नाही. अजिबात शंका बाळगू नकोस की तुला ईश्वराची अनुभूती तुझ्याच आतमध्ये येईल, पण तुझ्या आतमध्ये ईश्वराला येण्यासाठी तुझं चित्त शुद्ध नको. अशुद्ध चित्तामध्ये ईश्वराची अनुभूती येणार नाही. मी कितीही नाम घेतलं तरी, मी एकीकडे नाम घेते पण मनामध्ये इतका आकस आहे. साधकांच्या बाबतीत पण आकस असतो, इतरांच्या बाबतीत तर लांबचीच गोष्ट आहे. तर कसं आपलं चित्त शुद्ध होणार? कसं मला नाम फलद्रूप करणार? का बरं नामाचा परिणाम मला अनुभवाला मिळत नाही, जो सगळ्या संतांना अनुभवाला मिळाला तो मला का अनुभवाला अजून येत नाही? का प्रचिती अजून येत नाही? कारण पथ्य मी पाळत नाहीये. आणि पथ्य काय आहे? रोज ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. मी नेहमी येऊन, ते गायक लोक कसे समेवरती येऊन थांबतात, तसं आपलं प्रत्येक वेळेचं प्रबोधन हे समेवरती येऊन थांबलं पाहिजे. या सगळ्याचा गोल काय आहे? तू रोज एका जागी बसून 5 ते 10 मिनिटं, 15 मिनिटापर्यंत डोळे मिटून स्वस्थ होऊन श्वासावरती नाम घेण्याचा प्रयत्न. एरवी तू नाम घेच, जपानी घे, माळेवरती घे, संख्येवरती घे, पण या सगळ्याच्या व्यतिरिक्त एका जागी बसून ठाईचं बैसोनी, स्पष्ट सांगितले तुकाराम महाराजांनी सुद्धा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. पुन्हा चित्त हा शब्द आलाय, चित्ताकडे लक्ष दे, चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न कर. आवडी अनंत आळवावा.
आणि हे आवडीने कर, याच्यात प्रेम असायला पाहिजे, मेकॅनिकली करू नकोस. आवडी हा शब्द त्यातला महत्वाचा आहे. आवड ही अनंत, कुठलंही नाव नाही घेतलं त्यांनी, अनंत, ज्याला सुरुवात नाही आणि शेवट नाही अशी जी अनंत शक्ती आहे, त्या शक्तीला आळवावा. आळवावा याचा अर्थ त्याला अनुभव करण्याचा प्रयत्न कर, त्याला धरण्याचा प्रयत्न कर. तुझ्याच आतमध्ये तो आहे, तो ओळखण्याचा प्रयत्न. पण त्याच्यासाठी एका जागी बसायला लागेल. तसं आपण आता एका जागी बसलेलो, मागे सांगितल्याप्रमाणे थोड्या वेळ डोळे मिटून आपण स्वस्थ बसणार आहोत. स्वस्थ बसून करायचंय काय? स्वस्थ व्हायचंय. उत्तरोत्तर शांत होण्याची ही प्रक्रिया आहे. डोळे मिटायचे आहे त्या जागीच तुम्ही बसा. पाय फक्त लटकलेले ठेवू नका, खालती टेकवून ठेवा. टेकून बसलं तरी चालतं. थोडा पाठीचा कणा ताट ठेवायचा, अगदी पोक काढून बसायचं नाही. का नाही बसायचं मी तुम्हाला सांगतो. पोक काढून जर बसलं तर थोड्याने इथे रग लागेल आणि जांभई यायला सुरुवात होते. आणि मग लोक काही सांगतात की उपासना करताना जांभई आली की शुभ संकेत समजावा. अजिबात आळस येईल थोड्याने. काय थोडं ताट बसायचं. लक्ष कुठे केंद्रित करायचं? तर आपल्या आतमध्ये जी जाणीव असते, डोळे मिटल्यानंतर पण मी आहे ही माझी जाणीव असते, त्या जाणीवेनी या इथे लक्ष केंद्रित करायचं. 2 भुवयांच्या मधल्या भागापासून ते कपाळाच्या ह्या भागापर्यंत, ह्या मधल्या भागामध्ये कुठेही लक्ष केंद्रित करायचं. लक्ष केंद्रित करायचं म्हणजे काय? डोळे मिटून स्वस्थ बसायचं आणि जे नाम मी घेतो आहे वैखरीवरती, त्याच नामाचं स्फुरण इथे होतं आहे अशी धारणा धरून स्वस्थ बसायचं. तोंडाने नाव घ्यायचं नाही, नामाचं स्फुरण इथे होतं आहे अशी धारणा करायची. मी पहिले एक ओंकार करीन, माझ्या पाठोपाठ तुम्ही ओंकार करा, माझ्या बरोबर करू नका. माझा ओंकार झाला की मग तुम्ही ओंकार करा. असे आपण 2 ओंकार करणार आहोत. 2 ओंकार झाले की काही मिनिटं आपण ध्यानाला बसणार आहोत. त्याच्यानंतर ध्यान विसर्जित करताना पुन्हा मी ओंकार करीन, माझ्या पाठोपाठ तुम्ही ओंकार.
सच्चिदानंद सच्चिदानंद। सच्चिदानंद सच्चिदानंद। रोज अशा पद्धतीने जर का तुम्ही, आता आपण फार कमी वेळ बसलो, पण किमान 15 ते 20 मिनिटं सुरुवातीच्या काळामध्ये गजर लावून बसायला काही हरकत नाही, म्हणजे आपल्याला सवय नसते, सारखं मन मते धावत राहतं त्याच्यामध्ये। 20 मिनिटं झाली का 20 मिनिटं झाली, खरं काही आवश्यकता नाही आहे, पण एक सवय म्हणून हवी असते। पण रोज थोड्या वेळ असं बसून जर का धारणा धरली तर जे नाम मी इतर वेळी घेतो आहे ते नाम ज्याचा निर्देश करत आहे ते ईश्वरी तत्व मला अनुभवाला येईल, अन्यथा ते अनुभवाला येणार हा प्रक्रियेतला महत्त्वाचा भाग आहे। आणि हे रोज करा। आता तुम्ही ह्याच्यानंतर मध्ये थोडा ब्रेक होईल आणि नंतर नामाचा तास सुरू होईल, त्यावेळेला आपल्या हातात जपाची माळ घेऊन नाम घेण्याची सवय असते, कारण आपल्याला संख्या मोजायची असते किती झालं। तर प्रयत्न असा करा की माझं अंतःकरण नामावरती राहील, संख्येवरती नाही। आणि ते नामावरती राहणार कसं, ज्यावेळेला नाम मी संख्येतनं बाजूला करून भ्रूमध्यापाशी आणीन त्याच वेळेला हातात जरी जपाची माळ असली तरी नाम घेत असताना नामाचं स्फुरण इथे होतं आहे अशा धारणेने नाम घ्या। तर जे नाम मी इतके काळ घेतो आहे त्याची अनुभूती यायला सुरुवात, नाही तर सगळं नाम त्या माळेबरोबर फक्त फिरत राहील आणि मग माळ झाली की झालं असं, मग फक्त इतका जप झाला माझा एवढा झाला इतकंच, त्याच्या पुढे काही नाही। तसं होता का म्हणे ची अनुभूती आपल्याला यायला, म्हणजे आपल्या अंतःकरणात आपल्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्या स्वभावामध्ये फरक पडायला पाहिजे। उत्तरोत्तर माणूस शांत व्हायला पाहिजे, संयमी व्हायला पाहिजे। ते होत नसेल तर याचा अर्थ नाम चुकतंय। महाराज म्हणायचे की नामातनं समाधान प्राप्त होत आहे का हे पहिले तपासून घ्या, समाधान जर प्राप्त होत नसेल तर नाम चुकतं आहे हे लक्षात ठेवा। आता समाधान कसं असतं त्याचे 3 प्रकार आहेत सांगितलेले महाराजांनी, पण ते मी पुढच्या याला सांगेन। तुर्तास आपण इथे थांबूया। श्रीराम हरी ओम तत्सत। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांसी सदा नमावे। सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ।